सत्र समुद्रापर्यंत येऊन धडकला आहे तरी त्या हटवण्याची काहीतरी युक्ती करावी.
रामचंद्र प्रभू मला कशा तो पाचारण केले. रावणाने शेती चोरून नेले तरी तू तिच्या शोधात लवकर जा. रामचंद्र प्रभू मी जानकी जन्मात सुद्धा पाहिले नाही तरी मला काहीतरी खून मिळाली. हनुमंता ज्या ठिकाणी वृक्ष पाशात राम नाम करीत असतील त्या ठिकाणी जानकी आहे असे तू समज. व वनवासात जाण्याच्या वेळी कैकेयी मातेच्या घरी वल्कले नेसवली हे खूण सांगितले तिला पटेल. हे घे खूण. मी राम नावाचा दास असून माझे नाव हनुमंत आहे. मी तुला ओळखत नाही. तू राक्षस आहेस की कोण? तरी मला काहीतरी लेखी खूण मिळावी. रामचंद्र बरोबर खून केले ही घ्या खून. मला भूक लागली आहे तरी मला फळे खाण्याची आज्ञा मिळावी. हनुमंता फक्त खाली पडलेली फळे खा. वरची फळे खाऊ नकोस. तुला माझी शपथ आहे. कल्याण असो. रामचंद्र प्रभू जानकी रामनामात जानकी राजकुमारामध्ये रामनामाने सुखी आहे. जोपर्यंत लग्न पसरत नाही तोपर्यंत रामाचरण जातीसाठी प्रणाम करा. परंतु आकाशात समुद्राप्रमाणे आकाशात जेव्हा रावण पश्चिमेकडे आहे तरी जोपर्यंत या राघवाचे ब्रह्मांड सारखे सारखे आणि वाटत तुमच्यावर येत नाही तोपर्यंत तुमच्या रामात शरण जा. तू ज्येष्ठ बंधू असून महाविद्वान असून असा आपल्याला बघा काय वाटतं तर रामचंद्र परत पर्यावे मूर्खा तो राम मानवी असतो कसे वाटत नाही मुलगा तर मुलगा चालता हो.
हो. रामचंद्र प्रभू मी रावणाला समजवण्याचा प्रयत्न केला पण ते बांधण्यास तयार नाही तरी आपल्याला सामदान पर्यंत जाणारा असं एक चतुर शिक्षक पाठवावा लागेल. सामदान दंडभेद करण्यासाठी तुम्ही अंगदास पाचारण करावे. तो आपल्या आपल्या पुढे जात असतो. आचरण केले. रावणाने सीतेत चोरून नेले तरी तुम्ही त्या दुष्ट रावण सभेत जाऊन त्या दुष्ट रावणास सामधान दंडभेद करूया. आपल्या आज्ञेप्रमाणे जात असतो महाराज. हे रावणा, मी सांगतो ते नीट श्रवण कर. या जगी नरदेह प्राप्त झाला असता त्रिभुवनात सत्कीर्ती राहील असे वागत विचाराने दुर्बुद्धीचा त्याग करून चांगली वासना धरत दुष्ट वचन कधीही बोलू नये, कुणाची अवहेलना करू नये, वेद वचनाप्रमाणे सर्व सत्कर्म करावी, पण मी करता असा अभिमान करू नये. दुसऱ्याचे धन अथवा दुसऱ्याची स्त्री यावर कधीही आसक्ती करू नये. आपल्या दैवे आपल्याला अपार धन प्राप्त झाले तरी त्याचा कधी गर्व करू नये. जेव्हा कालगतीने दारिद्र्य प्राप्त झाले तरी धैर्य सोडू नये. जेव्हा हे दशानना माझे वचन ऐकून त्या रामाबरोबर सख्यत्व करून त्याची जानकी त्यास भरत दे म्हणजे बरे होईल. अरे तू ज्याची आराधना करतोस तो शिव तर त्या रामाचे निरंतर ध्यान करीत आहेस. तू रामाबरोबर वैर धरशील, स्वामी द्रोही ठरशील. शतकोटी अपराध करणारा जर त्या रामाला शरण गेला तर तो त्याजो खेती करतो. तू भेद अभेद सांगणार असून असा अज्ञानासारखं का वागतो? तेव्हा जानकी ही आपली निजकन्या मानून त्या विषकंठा शरण जाऊन त्याची जानकी त्यास परत दे व लंकेचे राज्य सुखाने भोग. हे पारेखा मर्यादा, तू शिष्टाई करणारा कोण व तुझे माता पिता कोण आणि तू कोणाचा मत करायला याचे कथन कर म्हणजे बरे. अरे मूर्खा, ज्याने तुला आपल्या काके दाबून हे मूर्खा, ज्याने तुला आपल्या काके दाबून चतुसंत्राचे स्नान करविले व तुझ्या तुम्ही बोलला का रे? आपल्या काके दाबून तुला चतुसमुद्राचे स्नान करविले व तुला लहानपणी माझ्या पाळण्यास खेळणे म्हणून बांधलेलं होतं. माझ्या मूत्र उदकाने तुझ्या दाढी मिशा भिजले होते, तुला आठवत नाही? तेव्हा तुझा बाप माझ्या जनकार्याकडे येऊन तुझी भिक्षा मागून घेऊन गेला, त्यावेळेस तुझ्या शिरावर 5 पाट काढून तुला आकाशात कुंदकाप्रमाणे फिरकावले. तोच वालीचा पुत्र मी अंगात श्री रामाकडून तुला बोध करण्याकरिता आलो आहे. हे मूर्खा, जय रामाने तुझे बाप वारीस मारून
तुझी आई सुग्रीवातील त्याचा सोड तुझं नव्हतं नसेल तर माझ्या पाठीची ये तुला मी किष्किंधेचे राज्य देतो नाहीतर सागेला जाऊन जीव दे मूर्खा. ए मूर्खा, माझा पिता राम बाणाने मुक्त झाला, तुला मात्र माझ्या हातून शिक्षा भोगावी लागेल असे मला वाटते. बाईच्या बंदीखान्यात राहून दासीच्या हातून विटंबना करून घेऊन एवढ्या भरत सभेत तोंड दाखविण्यास तुला लाज कशी वाटत नाही मूर्खा? मूर्खा, मागे माझ्या लंकेत तुझ्या सारखा एक पाणी खाऊ मरकट आला होता. त्याने माझी लंका जळून माझ्या दाढी मिसाई लावल्या. तो जर माझ्या नजरेत पडला तर त्याचा शिरा छेद करेन. ए अधमा, अधमा, तुझ्या असंख्य रजचराचा संहार करून तुझ्या शतपुत्र मारून पुत्र इंद्रजिता जिवंत नग्नगृहात कोंडून ठेवले होते. त्यावेळेस तुझा पराक्रम कुठेही गेला होता मूर्खा. तो चांदेतन हनुमान तुला शिक्षा करण्यासाठी पुन्हा सुमन केलीसाला आहे. रावणा, एकदा रणयज्ञात आरंभ झाला म्हणजे त्या रणयज्ञात असंख्य राक्षसाच्या अवती पडतील व तो यज्ञ करता भोगता राम तुझी शेवटची पूर्णावती केली लक्षात ठेव. पाणी खाऊन मरकट आला.